नंदुरबार जिल्ह्यात समस्त दहिगाव गुरव समाज संस्था नावाची गुरव समाजाची एक मोठी संस्था सामाजिक स्तरावर कार्य करीत आहे। समस्त दहिगाव गुरव समाज संस्था जिल्हा नंदुरबारनं एक यशस्वी उपक्रम राबविला, तो म्हणजे वृक्षारोपण। आज तापमान वाढलेले आहे, परिस्थिती वाईट झाली आहे, झाडं लावणं फार काळाची गरज बनली आहे। भारत देशातील प्रत्येक भागात कोणत्या ना कोणत्या संस्था तसेच मंडळ विविध प्रकारचे वृक्षारोपणाचे उपक्रम राबवित असतात। अशाच प्रकारचा एक यशस्वी उपक्रम आज नंदुरबार येथे प्रकाशा या गावाला समस्त दहिगाव गुरव समाजाचे भवन निर्माण होत आहे त्या ठिकाणी राबविण्यात आला। या उपक्रमात संस्थेतील आजी माजी पदाधिकारी तसेच समाजातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती। या सर्वांनी मिळून या ठिकाणी समाज भवनावर समाजाच्या आवारात सुंदर सुंदर झाडं लावून एक चांगला संदेश दिलाय। समस्त दहिगाव गुरव समाजातील विविध पदाधिकारी, ज्येष्ठ मंडळी व काही नामवंत गुरव समाजातील लोकांनी कोणी 2 कोणी 4 असे झाड त्या ठिकाणी लावले। समस्त दहिगाव गुरव समाजानं केलेल्या या उपक्रमाचं संपूर्ण समाजात व प्रकाशा गावात तसेच जिल्ह्यात कौतुक केलं जात आहे। मी संजय गुरव, यावेळेस मी प्रकाशा येथे उपस्थित आहे। प्रकाशा येथे समस्त दहिगाव गुरव संस्था जिल्हा नंदुरबारचे भवनाजवळ वृक्षारोपणचा सुंदर कार्यक्रम आयोजित केला जात आहे। वृक्षारोपण आज देशभरात काळाची गरज आहे आणि त्या गोष्टीचा संवेदनशील विचार करत या संस्थेचे म्हणजे समस्त दहिगाव गुरव समाज संस्था जिल्हा नंदुरबारचे अध्यक्ष श्रीमान सुधाकर रमेश गुरव व त्यांचे विद्यमान जे कार्यकारिणी आहे त्यांनी हा सुंदर उपक्रम प्रकाशा येथील त्या समाजाचा भवनावर राबवलेला आहे। या ठिकाणी प्रमुख उपस्थित म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे भाजपचे उपाध्यक्ष श्री प्रवीण चंद्रकांत गुरव, त्यानंतर कामगार आघाडी सदस्य महाराष्ट्र राज्याचे भूपेंद्र सुभाष गुरव असे विविध मान्यवर उपस्थित राहिलेले आहेत। तर आपण जाणून घेऊया। प्रत्येकाने झाडे लावावे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि याचे तापमान पाहून आम्ही हा कार्यक्रम राबवला आहे। तरी कृपया करून मी सर्वांना पुनश्च विनंती करतो, आपल्या कार्यालयात आपल्या कोणी आजूबाजूच्या परिसरात झाडे लावा, झाडे जगवा असे सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। आज समस्त दहिगाव गुरव समाज संस्था यांच्या अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण इथं राबवत आहोत। वृक्षारोपण ही आज सामाजिक नव्हे तर ही जागतिक लेवलची समस्या आहे आणि ती आपल्याला प्रत्येकाने व्यक्तिगत त्याचे कर्तव्य समजून ही वृक्षारोपण करणे गरजेचे आहे। या निमित्ताने नंदुरबार शहर गुरव समाज तसेच दहिगाव गुरव समाज यांनी 100 ते 150 200 रोपांचे आम्ही वृक्षारोपण केलेलं आहे आणि ते आम्ही यशस्वी पूर्ण करू। तर तो आमचा एक सामाजिक एक सलोखा आहे, एक जबाबदारी आहे, हे म्हणून आम्ही पूर्ण करणार आहोत। धन्यवाद भूपेंद्र भाऊ। समस्त दहिगाव गुरव समाजाचे सचिव ज्यांनी आजचा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी दहिगाव गुरव समाजाने जो कार्यक्रम राबवला त्याच्यासाठी जवळजवळ गेल्या 15 दिवसापासून दिवस रात्र ते परिश्रम करत आहेत असे संजय भाईदास गुरव जे या संस्थेचे सचिव आहेत, त्यांच्याशी आपण आजच्या कार्यक्रमाविषयी मत जाणून घेऊया। संजय भाऊ, झाडे लावा, झाडे जगवा आणि जीवन वाचवा। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणं खूप जरुरीचे आहे। दिवसेंदिवस ग्लोबल वॉर्मिंग सारखे प्रकार होत आहेत आणि स्लायडिंगचे प्रकार, हिमनग वितरणाचे प्रमाण वाढलेलं आहे। तो समतोल राखण्यासाठी झाडे लावा आणि झाडे जगवा यासाठीच आम्ही हा उपक्रम संस्थेमार्फत घेतलेला होता। जय हिंद, जय भारत। धन्यवाद संजय भाऊ। त्यानंतर गुरव समाज उन्नती संस्था धुळे जी गुरव समाजाची सर्वोच्च शिखर संस्था आहे, 3 राज्याची महासंस्था आहे, त्या संस्थेचे प्रभारी अध्यक्ष राकेश प्रकाश गुरव सुद्धा या सुंदर उपक्रमात उपस्थित आहेत। तर त्यांनी या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती दिलेली आहे। तर त्यांच्याकडून या बाबतीत आपण आजचा जो कार्यक्रम आहे त्या बाबतीत आपण मत जाणून घेऊया। राकेश भाऊ, समस्त दहिगाव गुरव समाज संस्था नंदुरबार जिल्हा या गुरव समाजच्या आमच्या जेवढे बी समाजाचे आज इथं उपस्थित झालेले पदाधिकारी व इतर समाज सर्वांनी वृक्षारोपणाला कार्यक्रमास हजर राहून आलेल्या सर्व समाज बांधवांचे हार्दिक स्वागत करतो व असे उपक्रम सर्व समाज बांधवांनी राबवावे ही विनंती करतो।